नमस्कार मित्रांनो, आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या निमित्ताने माझ्या परिवारातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आता मी आलो आहे नांदोडमध्ये. इथं अण्णा आल्यात आणि वहिनी दादा वगैरे, कारण की नांदोडमध्ये इथं आमचा गणपती आहे इथं. आणि हा आहे आमचा गणपती. किती फूट आहे? 3 फूट आहे. बरोबर करेक्ट 3 फूट आहे का पावणे 3? 3 फूट आहे. तर इथे मेजरिंग टेप वगैरे घेऊन दादा आमचा आला आहे. किती आहे? कट्टा किती बसताय? फ्रंट सीटवर बसेल. पहिलं हाय कर कॅमेऱ्यात. तर मित्रांनो, मेजरिंग टेपच्या मदतीने गाडीचं मेजरमेंट उतरलं आहे, कारण की गणपती जो आहे 3 फुटाच्या पेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळे इथं डिक्कीचं मेजरमेंट घेत आहे. गाडी स्टेपनी काढून होत आहे. गाडी स्टेपनी काढल्यावर हे होईल. तिथं आज जाण नाही. समोर बघ. नाही दादा, तिरका करून घालू मग. फ्रंट सीटला पाठीमागून धरू होत आहे ते. पाठीमागे होऊन होता रे, बसता आणि सीट ऐक तरी, सीट पुढे कर आणि ही फ्लॅट कर पाठीमागे. हां, आता हे काढ, पाडते आता. मागे घे सीट. चालतंय चालतंय बसता घेत ना. बसताय. गणपती आमचा मोठा आणि गाडीची साईज झाली लहान, त्याच्यामुळे दादानं मेजरिंग टेप सुद्धा आणले. मंगल मूर्ती मोरया. पुढे होता पुढे जरासं मागे घ्या. नाही सीट राहू दे का नाही. राहू दे, तसं बसता येते, राहू दे का नाही. महिला तिकडे करा थोडस. एका साईडला नको, एका साईडला करू नको. सीट पुढे करू. बघू शिस्तात नको, इकडे लागणार आहे, ढकलणार. नाही त्याला लागणार ती समजलं. सीट राहू दे. इथे गणपती बसलाय. तर माणसांना काय बोलू काय कळे ना. फोटोग्राफर आमची व्हिडिओ इकडे. आता व्हिडिओ आयफोनमधनं फोटो काढायचे. फोटोग्राफर स्पेशल गोव्यासनं माळवलेले आहेत. आणि पाय सोडून इथं बसतो रे, असं बसतो. चालतंय की नंतर बसूया. हां, तू बस, मी गाडी घेतो. चालतंय की. तर मित्रांनो, आता गणपती गाडीमध्ये सेट केलेला आहे आणि ही आमची गाडी नेक्सॉन आहे EV मध्ये.
आणि याच्यामध्ये 3 फूट गणपती, तो पण कट्टाकट्टी बसला आहे. आणि आमचे ड्रायव्हर साहेब काय म्हटला, एक जागा शिल्लक आहे. एक जागा शिल्लक माझ्यासाठी आहे ती. आणि बघा दादा गणपतीला पकडून आणि डिक्की ओपन सोडलेली आहे. मित्रांनो इथं गल्लीमध्ये माणसं वगैरे खूप होती, त्याच्यामुळे ब्लॉगमध्ये काय बोलू काय समजे ना. मला वाटतं काय अरे चालतं येतो मला सोडून चालले. गल्लीमध्ये माणसं खूप होती, त्याच्यामुळे ब्लॉग वगैरे बनवायला कसं तरी वाटत होतं. काय बोलू काय समजे ना. गाडी गेली पुढे घेऊन. मला चला थांबले. कुठे बसू, पाठीमागे पुढे दादा, कुठे बसू? चला इथं बसूया, जागा खूप आहे. चला ना. चला रेकॉर्डिंग कशी होणार मग? नाही पडत. चला निवांत. आणि आता गाडी एकदम निवांत कम्फर्टेबल. फक्त तुझी डिक्की तेवढी खाली येईल तोंडावर. डिक्कीची भीती आहे मला, बाकी काय नाही. काय नाही ते काय 17ला 18ला गुंडे EV मध्ये आहे. हे बघा आता स्नॅपचॅट लवर आमची सिया स्नॅप टाकायला. तर मित्रांनो इथं आता आलोय आम्ही आमच्या घरासमोर, गाडी इथं लावलंय. आणि आता पाऊस थोड्या वेळात येईल, कारण की पावसाचं वातावरण आहे. आणि लवकरच गणपती घरामध्ये घेऊया. त्या गल्लीमध्ये सगळ्यांना गणपती आणलेला आहे. तर मित्रांनो डेकोरेशनचं काय काम आहे ते आता पूर्ण झालं आहे. आणि हे आमचं डेकोरेशनचं लुक. ही साईडनं वगैरे लाईटिंग लावलेली आहे. आतमध्ये पण या माळा वगैरे काय आहेत चकमक्या, हे आता बंद करून ठेवलं आहे. हे आता चालू करूया. याचं कनेक्शन जे आहे इथं या बटनावरती आहे. आणि चालू झालं. आता पेटली लाईटिंग. हळू. फोटो घेऊ. ए सिया फोटो घे यांचा. माझ्या फक्त व्हिडिओग्राफी. कसं आहे पळून जाऊ ना. तर मित्रांनो फायनली आमच्या घरामध्ये आमचे लाडके बाप्पा विराजमान झालेले आहेत. आणि हे त्यांची बैठक व्यवस्था वगैरे बघू शकता. आणि हे आहे आमचं घरामधलं डेकोरेशन. ही लायटिंग पेटना, ही पण पेटना. याचं कनेक्शन कुठंतरी थोडंसं हल्लं असेल. हे इथं कनेक्शन आहे, याच्यामध्ये थोडंसं काहीतरी मिस्टेक झालं आहे, ते करायला पाहिजे सरळ. आणि हे वगैरे इथं लाईटिंग वगैरे लावलेले आहे. आणि गोंडे वगैरे हे असे लावलेले आहेत. हा आमचा घराचा दरवाजा अर्धा डेकोरेशनमध्ये जातो. आणि इथं आता बघा पूर्ण. मित्रांनो नांदोडमध्ये जेव्हा आम्ही गणपती आणायला गेलेलो तेव्हा तिथे बरीचशी म्हणजे गल्लीमध्ये होतो ना, म्हणजे गल्लीमध्ये गणपती आणायचा होता. आणि बरेचशी तिथं लोक वगैरे माणसं होती, त्याच्यामुळे ब्लॉग बनवायला बरेच म्हणजे अनकम्फर्टेबल वाटत होतं. त्याच्यामुळे मी जास्त ब्लॉग वगैरे नाही बनवला. आणि गाडीमध्ये वगैरे असं जिथं कोण नव्हतं त्यावेळेस थोडंफार
बोललोय, जास्त ब्लॉगमध्ये बोललो नाही. मित्रांनो कसं आहे की एकतर अजून थोडंसं म्हणजे ब्लॉगिंग वगैरे तर थोडं खास काही जमत नाही. आणि दुसरी गोष्ट की लोकांसमोर वगैरे बोलताना वगैरे थोडं अनकम्फर्टेबल वाटतं आहे. त्याच्यामुळे मी काही जास्त कुठं पण कॅमेरा खोलायला वगैरे लाज होत आहे. त्याच्यामुळे मी जास्त कुठे कॅमेरा वगैरे असं ब्लॉगिंग वगैरे करत नाही. मित्रांनो आज घरामध्ये गणपतीचा पहिला दिवस, मग आज घरामध्ये पोळ्या बनवत आहेत. त्याचं पण प्रोसेस इथं चाललंय. हे बघा इथं. तर इथं आमचा मास्टर शेफ पुरणाचं पीठ काय रे पुरण पोळीचं पुरण रे ते वाटत आहे इथं. ते दाखव कसं झालंय. आणि मी सुपरवायझिंग करत आहे. तू बिन कामाचा आहे इथे कर. साईड इंजिनियर आणि हे सुपरवायझर आहे. आणि तू कोण आहेस? डायरेक्टर. आत्या मेन हेड आहे. आणि माझी बायको सुपरवायझर आहे. मेन कुक आहे. इकडे बघा. इथं पोळींचा सार वगैरे तयार झालाय आणि इकडं बटाट्याची भाजी शिजणार आहे. आणि मित्रांनो जे आता किचनचं जे काम होतं ते आता पूर्ण झालंय. आणि आता किचनमध्ये आम्ही पूर्ण शिफ्टिंग केलंय. मेन म्हणजे व्हाईट सिमेंट भरायचं होतं ते पण इथं भरलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट इथं ह्या ज्या फरशा बसवायच्या होत्या दादाच्या लग्नाच्या वेळेला फरशा बसवायच्या राहिलेल्या त्या पण इथं बसवलेल्या आहेत. पण हे पण अजून अर्धवट काम करून गेल्यात. हे बघा अजून इथं फरशा लावायचे आहेत, हे इथं बसवायचे तसंच राहिलंय. आणि इकडं ह्या साईडला सुद्धा नवीन फरशा आणून आम्ही बसवून घेतलेले आहेत. आणि या साईडचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि वहिनीने आमच्या मिक्सर लावलंय. ब्लॉग चालू केला की तुमचं मिक्सर का चालू व्हायला ते सांगा आधी मला. वहिनी बोले ना. तर मित्रांनो हे कपाट दादाच्या लग्नातलं गिफ्ट आहे. आणि इथं आपले 2 सबस्क्रायबर्स म्हणा किंवा दोस्त म्हणा किंवा भाऊ म्हणा अनिकेत शिंदे. अरे ओमकार शिंदे. हा बोल बोल. हे आणि कधी काढले? आणि आमच नाही मकराचे नंबर काढणार आहे. बाबलाडे बाबला काढले काय? मकराचे नंबर काढणार आहे आम्ही. त्यासाठी आम्ही प्रवेश फी 200 रुपये. प्रवेश फी 200. नकोच मला. नको धंदा नको. फ्रीचं काय तू सांग. प्रवेश फी 200. तुला पण 100 51 रुपये. 10 रुपये जरी मागले तरी देत नाही. नंबरच नको मला. तुला पण 100 आणि 4 रुपये. आणि तू विषय नाही या अर्धी लाइटिंग काय केलाय असं अर्धी लाइटिंग अर्धी काय उंदरा घेतलाय. अरे अर्धी ह्या गणपती लावायची, अर्धी त्या दुसऱ्या पुढच्या गणपती लावायची आता पुढच्या वर्षी. आणि मोदक नाहीत काय रे? मोदक साठी आलोय मी. गोवा मोदक. अरे गोवा स्पेशल मोदक आला. मस्तपैकी घरात आता पुरणपोळ्या लाटवल्यात आणि मोदक कशा पाहिजे आज? गोवा स्पेशल मोदक आहे म्हणून भावा पाण्यात विकतची मोदक पाहिजे ते तयार घरात बनवलेले गोव्याचे खास आम्ही घाटान मापशातले. आणि काय नाही बघ आम्ही मकराचे हे काढू चालला सोड. घरी तुझ्या अर्धी लाइटिंग माळ बघून आम्हाला प्रवेश वाढवावी लागेल. 50% तिथंच गेले. निम्म काय डाऊन पडले. ही अर्धी लाइटिंग मला 200 रुपये एक्स्ट्रा वाढली का नाही? 400 घे. मग 400 रुपये प्रवेश फी झाली. 400 रुपये प्रवेश फी. पहिलं बक्षीस 51 रुपये. दुसरं 100. दुसरं 100. दुसरं 100. तिसरं 21. आणि हे संस्कार नव्हे पाठीमाग पैसे आहेत की 500 1000 दिसायला घे काढून आता. युट्यूब कडे आल्यात. कोणाचं कडगंच. आणि अजय धावटेला 400 रुपये प्रवेश फी घेणार आणि पहिलं बक्षीस 51 रुपये देणार. वा रे दुसरं एक नंबर. दुसरं बक्षीस 100. दुसरं बक्षीस 100. तिसरं बक्षीस 21. जमते काय? पहिलं बक्षीस 51. दुसरं 100 आणि तिसरं 21. मंडळाचा असा नियम आहे. शाल आहे रे पहिल्या बक्षीसला. पहिल्या बक्षीसला शाल नारळ आहे. त्यामुळे ते वजा केले 150 होतं ते 100 शाल आणि नारळ केले. 50 रुपये शाल आणि 20 रुपयाचा नारळ. आणि दुसऱ्या बक्षीसला नारळ आणि शाल काय तसं काय नाही. म्हणजे 120 रुपये पहिलं बक्षीस होतं. नाही 150 होतं. तर मित्रांनो हे आमचं गणपतीचं चित्र काढलंय. कशावर आहे? प्लाउडवर काय? पुट्ट्यावर कार्डबोर्ड आहे. आणि डिझाईन केलंय पियानं. आणि तू? आणि मला एक काम लावलंय. यांच्या मोबाईलची चार्जिंग संपलेली आहे. 1% चार्जिंग. ते पण फोकस होत नाही याच्यावर. कुठं आहे चार्जर? गाडी चावी कुठं आहे?
ड्रायव्हिंग सीट असते बघ त्या साईडला बारकी चार्जर. गाडी चावी, गाडी चार्जर नको मला. गाडी चावी कुठे आहे? जा तू पण जा आणि सेटचं हे पडलाच बघ. हा गट्टू बॅगेत आहे बघतो तो. बारकी चार्जर. मी जाऊ. अण्णा येत असणार. अरे एडी पाटील अरे युनिव्हर्सिटीला आता फ्लाईट आले यो. ते नव्हे ही गाडीची चावी बॅग आला टाटा. अरे आधी काय भाऊ काय केलं भाऊ? आलो थांब 2 मिनटं. लॉक झाले. याच्यामध्ये चार्जर आहे. टाईप सी. तर मित्रांनो ही चार्जर घेतली. हा चार्जर आहे काय? आणि याचा गड्डू. तर मित्रांनो आजची इथं गणपतीची पहिली आरती इथं पूर्ण झालेली आहे आणि आता इथं आमच्या पूर्ण फॅमिलीचं जेवण चाललंय. आज जेवणामध्ये आहेत पुरणपोळी, हे काय काकी गुळवण आहे दुधाचं, आणि हे बटाट्याची भाजी. मित्रांनो आज दुसरा दिवस आहे. काल फॅमिलीसोबत वगैरे जेवण वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी व्लॉग वगैरे काय बनवलं नाही. व्लॉगचा जो एंड करायचा होता तोच मी केला नाही, कारण की जेवलो आणि असंच फॅमिलीसोबत टाईमपास वगैरे करत बसलो. मग टाईम पण खूप झाला, त्याच्यामुळे म्हणलं म्हणजे व्लॉगचा एंड करायचाच राहून गेला. मग मित्रांनो आता आलो आहे आमच्या गावच्या चिरक्यावरती. हे मी कायम इथं एक्सरसाइज वगैरे करतो आहे. तुम्ही मागचे व्लॉग्स तुम्ही म्हणजे मिनी व्लॉग्स तुम्ही बघितले असेल. तिथं वरती एक्सरसाइज करायचं होतं टावरजवळ. मग मित्रांनो असा ब्लॉग जो आहे ते मी इथंच एंड करतो. आजचा ब्लॉग थोडासा काय म्हणजे खासचा नव्हता. फक्त एकच गोष्ट त्याला खास बनवतो आहे ते म्हणजे बाप्पाचं आगमन. आणि मित्रांनो मी काय काल कसा विषय झाला, मला वाटलं की म्हणजे आम्ही जेव्हा गणपती आणायला गेलो, मग गणपती जिथून आम्ही आणणार होतो ते घर गल्लीमध्ये होतं आणि त्या गल्लीमध्ये म्हणजे तिथं कट्ट्यावरती वगैरे म्हणजे तिथं घरासमोर बरीचशी लोकं होती. मग तिथं मला व्लॉग बनवायला वगैरे कसं तरी वाटत होतं, म्हणजे लाज वाटत होतं. त्याच्यामुळे मी व्लॉग वगैरे तिथं काय जास्त बनवलं नाही, फक्त व्हिडिओ शूट केला. आणि दुसरा आता काय काल अण्णांनी आमच्या इथं गाडी पण ही केली, अडकवली इथं. आणि हा बघा हा गाडीचा इथं पात दिसतोय बघा, इथून गाडी अशी वरती चढवावी लागली. आणि ती एक गोष्ट म्हणजे काल म्हणजे थोडीशी इंटरेस्टिंग आणि ऑफरोडिंग टाईप घडली, नाही तर बाकी तर काय खास नाही. तर मित्रांनो आज हुंदरूपी आहे. आज हुंदरूपीची म्हणजे हुंदरूपीचा निवेद म्हणजे हुंदरूपीचा प्रसाद वगैरे काय करायचा असतो की म्हणजे काय प्रोसेस आहे मी तुम्हाला याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवीन. आजच आहे पण ह्या ब्लॉगचा मी इथेच एंड करतो, कारण की हा ऑलरेडी ब्लॉग थोडा लांब बनलेला आहे, लॉंग झालेला आहे, त्याच्यामुळे एंड करतो याचाच. मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो पुढचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, गणपतीचे अजून बरेचसे व्हिडिओज वगैरे येणार आहेत, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू सो मच.